नमस्कार, मी विशाल परदेशी. मुद्दा महाराष्ट्राच्या या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात आपण करूयात आत्ता क्षणाच्या महत्त्वाच्या बातमीने. आता बातमी आहे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवरून रंगलेल्या राजकारणाची. खासदार श्रीकांत शिंदे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खुर्चीत बसल्याचा फोटो समोर आल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसलेला फोटो व्हायरल झालाय. शिंदे समर्थक शीतल म्हात्रे यांनी हा फोटो ट्विट केल्यानं नवं राजकारण रंगलंय. या फोटोमध्ये राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसलेल्या आहेत असं दिसतंय. त्यांच्या शेजारी त्यावेळी आरोग्यमंत्री असलेले राजेश टोपे आणि गृहमंत्री असलेले दिलीप वळसे पाटीलही बसल्याचं दिसून येत आहे. शिंदे गटाच्या शीतल म्हात्रे यांनी सुप्रिया सुळे यांचा फोटो ट्विट करताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती नलावडे यांनी हा फोटो मॉर्फ केल्याचं म्हटलंय आणि शीतल म्हात्रे यांच्या विरोधात ऑनलाईन तक्रार दिली आणि त्यामुळे शीतल म्हात्रेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. तुम्हा आम्हा सगळ्यांच्या चर्चेतली बातमी ही बातमी आहे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवरून रंगलेल्या राजकारणाची. खासदार श्रीकांत शिंदे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खुर्चीत बसल्याचा फोटो समोर आल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसलेला फोटो व्हायरल झाला. शिंदे समर्थक शीतल म्हात्रे यांनी हा फोटो ट्विट केल्यानं नवं राजकारण रंगलंय. या फोटोमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसल्यात असं दिसतंय आणि त्यांच्या शेजारी त्यावेळी आरोग्यमंत्री असलेले राजेश टोपे आणि गृहमंत्री असलेले दिलीप वळसे पाटीलही बसल्याचं दिसून येत आहे. बोलूयात आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे आत्ता क्षणा आपल्या बरोबर आहेत. वैभव, काय माहिती याबद्दल? विशाल, जो फोटो श्रीकांत शिंदे यांच्या मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसलेल्या फोटोला प्रत्युत्तर म्हणून शीतल म्हात्रे यांनी ट्विट केलाय, तो फोटो मॉर्फ आहे अशी तक्रार जी आहे ती राष्ट्रवादीकडून देण्यात आलेली आहे. सुप्रिया सुळे या तिथे नव्हत्याच. मूळ फोटो हा केवळ राजेश टोपे आणि वळसे पाटील हे चेअरवर बसलेले आणि मुख्यमंत्र्यांची खुर्ची जी आहे ती रिकामी आहे. मात्र तो फोटो त्या ठिकाणी सुप्रिया सुळे यांचा खुर्चीत बसलेला दुसरा फोटो मॉर्फ करून त्या मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसल्यात असं भासवण्याचा प्रयत्न करणारा फोटो जो आहे तो शीतल म्हात्रे यांनी ट्विट केला आणि त्या विरोधातली तक्रार जी आहे ती आदिती नलावडे यांनी मुंबईमध्ये दिली आहे अशी माहिती मिळते. मूळ श्रीकांत शिंदे यांचा जो फोटो काल व्हायरल झालेला होता मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसल्यानंतर त्यांच्यावर टीकाही झालेली होती जोरदार. गमतीची बाब म्हणजे राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते जे आहेत अजित पवार यांनी जर त्यांच्या घरामध्ये तो फोटो काढलेला असेल तर त्याकडे थोडंसं दुर्लक्ष करावं लागेल, कारण ते घरातल्या कार्यालयामध्ये घडलेलं असू शकतं. जर हे मुख्यमंत्र्यांच्या 6व्या मजल्यावरच्या कार्यालयात घडलं असतं तर मात्र ही गंभीर बाब होती असं त्यांनी काहीसं सावरून घेतलंय. मात्र या सगळ्या परिस्थितीमध्ये त्याला काउंटर म्हणून जे उत्तर शिंदे गटाकडून किंवा शीतल म्हात्रे यांच्याकडून ट्विट करण्यात आलाय सुप्रिया सुळेंचा फोटो, तो फोटो खोटा आहे हे त्यांनी का चेक केलं नाही म्हणून आता एनसीपी आक्रमक झाली आणि उलटी टीका जी आहे ती शीतल म्हात्रे यांच्यावर सुरू झाली आहे. त्या संदर्भातली एक तक्रार जी आहे ती सुद्धा मुंबईमध्ये आदिती नलावडे ज्या राष्ट्रवादी युवतीच्या नेत्या आहेत त्यांनी केली आहे आणि सुप्रिया सुळे यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केलाय अशा स्वरूपाचा तक्रारी अर्ज दिल्याची माहिती आपल्याला मिळते. विशाल, हे दोन्ही फोटो आपण खरं वैभव या आपल्या स्क्रीनवरती दाखवतोय, खरा फोटो आणि मॉर्फ फोटो. पण याविषयी तक्रार करत असताना आदिती नलावडे यांनी नेमकं काय म्हटलं त्यामध्ये? हा फोटो जो आहे तो मॉर्फ करून बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची तक्रार जी आहे ती आदिती नलावडे यांनी केलेली आहे. आता त्याच्यावरती नेमकं पोलीस हा फोटो मॉर्फ आहे हे प्रथमदर्शनी बघितल्यानंतर लगेच लक्षात येत आहे. राष्ट्रवादीने 2 वेगळे फोटो सुद्धा त्या संदर्भातले जारी केलेत, ज्यात सुप्रिया सुळे यांचा वेगळ्या खुर्चीत बसलेला फोटो हा मूळ फोटोवर मॉर्फ करण्यात आलाय असा दावा त्यांच्याकडून करण्यात आलाय. त्याच्यामुळे या संदर्भातली तक्रार त्यांनी जी केली आहे त्यात फोटो मॉर्फ करून बदनामी करण्याचा प्रयत्न केलाय अशा स्वरूपाची ही तक्रार जी आहे ती आदिती नलावडे यांनी दिली आहे. आता त्याच्यावरती नेमकी काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्वाचं आहे. आता या फोटोवरनं रंगलेलं राजकारण एका वेगळ्या वळणावरती जाते असं म्हणायचं का? नक्कीच. आपण जर बघितलं तर एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी असलेल्या कार्यालयात श्रीकांत शिंदे हे ज्या चेअरवर बसलेले होते त्या चेअरच्या मागे महाराष्ट्र राज्याचा मोनोग्राम आणि मुख्यमंत्री राजमुद्रा जी आहे मुख्यमंत्र्यांची राज्याची आणि मुख्यमंत्र्यांची तिचा फोटो लावलेला होता आणि त्या ठिकाणी श्रीकांत शिंदे यांनी बसणं योग्य नाही, सुपर सीएम म्हणून त्यांच्यावर काल राष्ट्रवादीकडून टीका करण्यात आलेली होती आणि त्याला उत्तर म्हणून शिंदे गटाकडून सुप्रिया सुळे यांचा हा फोटो ट्विट करण्यात आलेला होता. मात्र हा फोटो मूळ जो आहे तो मॉर्फ केल्याचा दावा राष्ट्रवादीकडून करण्यात आला आणि त्याचे वेगळे 2 फोटो त्यांनी जारी केलेले आहेत. या संदर्भातली एक तक्रार जी आहे ती दिली आहे. त्याच्यामुळे या प्रकरणामध्ये शिंदे गट काहीसा अडचणीत आलेला दिसतोय. ज्या पद्धतीने त्यांनी हे उत्तर दिले किंवा शीतल म्हात्रे यांनी हे ट्विट केलेलं होतं, या ट्विटमुळे कदाचित त्यांच्या समोरच्या अडचणी ज्या आहेत
त्या वाढण्याची शक्यता आहे. अर्थात आता हे पुन्हा पेल्यातले वादळ असेल, तक्रार अर्ज दिलाय, त्याच्यावरती पोलीस चौकशी करतील किंवा काय करतील आणि हा प्रकार सुरू राहील. मात्र गेले 2 दिवस, काल आणि आज, याच्यावरून राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे गट यांच्यातला कलगीतुरा सोशल मीडियावरती पाहायला मिळतो. धन्यवाद वैभव या सगळ्या तपशिलाबद्दल. आपण ही बातमी बघतो आता या क्षणाची. मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवरून रंगलेल्या राजकारणाची. खासदार श्रीकांत शिंदे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खुर्चीत बसल्याचा फोटो समोर आल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसलेला फोटो व्हायरल झाला आहे. शिंदे समर्थक शीतल म्हात्रे यांनी हा फोटो ट्विट केल्यानं नवं राजकारण रंगलंय. या फोटोमध्ये राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसलेल्या आहेत असं दिसून येतं. त्यांच्या शेजारी त्यावेळी आरोग्यमंत्री असलेले राजेश टोपे आणि गृहमंत्री असलेले दिलीप वळसे पाटीलही बसल्याचं दिसतंय. शिंदे गटाच्या शीतल म्हात्रे यांनी सुप्रिया सुळे यांचा हा फोटो ट्विट करताच राष्ट्रवादीच्या आदिती नलावडे यांनी हा फोटो मॉर्फ केल्याचं म्हटलंय आणि शीतल म्हात्रे यांच्या विरोधात ऑनलाईन तक्रार दिली. त्यामुळे शीतल म्हात्रेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. पुन्हा एकदा ही बातमी आपण जाणून घेऊयात. खरा फोटो बघा आणि मॉर्फ केलेला फोटो बघा. हा मॉर्फ केलेला फोटो जो आहे तो शिंदे समर्थक शीतल म्हात्रे ज्या शिंदे गटाच्या प्रवक्त्या देखील आहेत त्यांनी तो फोटो ट्विट केला आणि त्यानंतर या सगळ्या वादाला सुरुवात झालेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आदिती नलावडे यांनी याबद्दलची तक्रार जी आहे ती ऑनलाईन तक्रार दाखल केलेली आहे आणि आता फोटोचे राजकारण एका वेगळ्या वळणावरती जात आहे असं आपण म्हणूयात. खरा फोटो आपण बघतोय आणि दुसरे फोटो आपण बघितला. यानंतर आपण पाहूयात पुढली बातमी अशी की आदित्य ठाकरेंच्या मेळाव्याकरता राष्ट्रवादी काँग्रेसही मैदानात उतरल्याचं चित्र आहे. आज आदित्य ठाकरे तळेगाव MIDC मध्ये ज्या ठिकाणी फॉक्सकॉन वेदांता प्रकल्पासाठी जागा निश्चित करण्यात आली होती तिथे ते मेळावा घेत आहेत आणि या मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसकडनं पाठिंबा देण्यात आला आहे. तसं पोस्टर समोर आलंय. हा लढा राजकीय नाही तर भूमिपुत्रांच्या रोजगाराच्या हक्काचा आहे. आदित्यजी, आपण जो लढा उभारलाय त्यात आम्ही तुमच्या सोबत आहोत असं या राष्ट्रवादीच्या पोस्टरमध्ये म्हटलंय. वेदांता प्रकल्पावरनं युवासेना आक्रमक झाली असून मराठी तरुणांसाठी शिवसेना नेते आदित्य ठाकरे आज मैदानात उतरणार आहेत. युवासेनेचा पुणे जिल्ह्यातील तळेगावमध्ये आज संध्याकाळी 4 वाजता आक्रोश मोर्चा होतोय. खोके सरकारने वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला पाठवल्यामुळे महाराष्ट्रातील युवा पिढीच्या झालेल्या नुकसानाच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आल्याचं युवासेनेनं म्हटलंय. चंद्रपुरात पेट्रोलियम रिफायनरी उभारण्याच्या मुद्द्यावर केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी घुमजाव केले. भाजपच्या काल झालेल्या जाहीर कार्यक्रमात चंद्रपुरात 20 मेट्रिक टनाची रिफायनरी उभारण्याची घोषणा त्यांनी केली होती. त्यानंतर मात्र पत्रकार परिषदेत या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना याबाबत मी निर्णय घेऊ शकत नाही असं सांगत धक्का दिला. होता हूँ चंद्रपुर में रिफाइनरी. सर मैंने तो मुझे सवाल पूछा गया रिफाइनरी के बारे में, तो मैंने कहा कि एक आपके यहाँ वेस्ट कोस्ट में लगने वाली थी रिफाइनरी 60 मिलियन मेट्रिक टन में, और हम तो हमारी तरफ से पूरा, किसी ने मेरे को जून 2021 के फडणवीस जी के और धर्मेंद्र प्रधान जी के वो ट्वीट्स और फोटोग्राफ भी कुछ लिया, तो मैंने कहा था उसका कारण क्या था कि वो बंद हुई, और मैंने कहा कि मैं चाहूंगा कि इसको दोबारा से हम शुरू करें, और अगर 60 मिलियन टन मेट्रिक टन पर एनम के नहीं हो सकती तो 20 3 जगह 20 की लगवा लें. तो उस सिलसिले में कोई भाई साहब वहाँ बैठे थे, उन्होंने बोला विदर्भ रीजन में क्योंकि आपके मिनरल्स भी ज्यादा है, वो भी है, तो एक रिफाइनरी अगर यहाँ हो जाए तो अच्छा होगा. तो मैंने भी यही कहा कि दिस इज वर्थ कंसिडरिंग. शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी उद्धव ठाकरे गटाला हायकोर्टाने परवानगी दिली आणि त्यामुळे हे प्रकरण मिटल्याचं मानलं जात होतं. मात्र हे प्रकरण तिथेच संपलेलं नसून यात नवा ट्विस्ट निर्माण झाला. मैदान ठाकरे गटाला देण्याच्या निर्णयाविरुद्ध शिंदे गट सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आज किंवा उद्यापर्यंत शिंदे समर्थक सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्याची शक्यता आहे. मुंबई हायकोर्टाने दिलेल्या निर्णयाला आता शिंदे गट सुप्रीम कोर्टात आव्हान देणार असल्याचं बोललं जात आहे. या मेळाव्यावरती स्टे आणून दसरा मेळाव्यासाठी परवानगी मिळावी यासाठी शिंदे गट सुप्रीम कोर्टात प्रयत्न करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे दसरा मेळाव्यासंदर्भात सुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार आणि हा निर्णय किती दिवसात येणार याकडे सर्वांचं
लक्ष असणार आहे. गेले कित्येक दिवस शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कोणाचा यावर वादविवाद सुरू होता. कोर्टात दसरा मेळाव्याबाबत सुनावणी पार पडली. पालिका, शिंदे समर्थक आणि ठाकरे समर्थकांच्या वकिलांमध्ये जोरदार युक्तिवाद झाला. या युक्तिवादानंतर अखेर शिवसेनेला हायकोर्टानं परवानगी दिली आणि त्यानंतर शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला. दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेला शिवाजी पार्कचं मैदान वापरण्याची परवानगी मुंबई हायकोर्टानं दिली आहे. येत्या 2 ते 6 ऑक्टोबर दरम्यान शिवाजी पार्क मैदान मेळाव्यासाठी वापरण्याची परवानगी शिवसेनेला कोर्टानं दिली. कोर्टानं घातलेल्या अटींचं पालन करून दसरा मेळावा घेणार असल्याचं शिवसेना नेत्यांनी म्हटलं. आणि पुन्हा एकदा आपण बातमी जाणून घेणार आहोत. शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी ट्विट केलेल्या फोटोवरनं जो आता एक वाद निर्माण झालेला आहे तो फोटो मॉर्फ केलेला असं म्हटलं जातंय. हे दोन्ही फोटोज आहेत ते खरा फोटो आणि आता ट्विट केलेले फोटो असे दोन्ही समोर दिसत आहेत. या विषयाला घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आदिती नलावडे यांनी तक्रार दाखल केलेली, ऑनलाईन तक्रार ही दाखल केल्याचं कळतंय. बोलूयात आपल्याबरोबर शीतल म्हात्रे स्वतः. शीतल म्हात्रेजी, हा जो फोटो आपण ट्विट केलाय तो खरा म्हणायचा की मॉर्फ केलेला आहे? नाही, नक्कीच हा फोटो समाज माध्यमांवर फिरत होता, त्यामुळे हा फोटो खरा आहे की खोटा आहे याची याबद्दल मला कल्पना नाही. त्याच्यामुळे हा समाज माध्यमांचा फोटो होता, त्यामुळे मी क्वेश्चन मार्क टाकलाय. मी कुठलंही विधान न करता प्रश्नचिन्ह टाकलेलं आहे. कुठलंही व्यक्तीचं नाव न घेता मी प्रश्नचिन्ह टाकलेलं आहे, कारण हा समाज माध्यमांचा फोटो होता. काल याच आणि आता मला कळलेलं आहे की आपल्या त्यांनी काही कारवाई करण्याचा मागणी केलेली आहे. मी तुम्हाला सांगू इच्छिते की काल खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांच्या संदर्भात राष्ट्रवादीकडून अशाच पद्धतीची कुठलीही शहानिशा न करता एक फोटो टाकला गेला. यामध्ये त्यांचा अपमान तर केलाच गेला, परंतु त्याचबरोबर कुठेतरी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची सुद्धा प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न, एक अयशस्वी प्रयत्न राष्ट्रवादीकडून केला गेला. तर मला असं वाटतं की कुठल्याही राजकीय पक्षाने हे कोणावरही आरोप करताना थोडं भान ठेवून आरोप करावे, कारण आज तुमच्या बाबतीत जेव्हा ही घडली जिथे आम्ही कोणाचं नाव घेतलं नाही, कोणावर थेट आरोप केला नाही, तर एवढा त्रास झाला. मग काय डॉक्टर एकनाथ शिंदे खासदारांच्या संदर्भात जेव्हा आपण विधान केलं, आपल्या पक्षाकडून विधान केलं, तेव्हा मात्र त्याचा तुम्ही विचार केला नाही आणि आज तुम्ही केस केली तर हरकत नाही. याचे आम्ही राजकीय काम करत असलेल्या व्यक्तीला याची सवय असते, त्याच्यामुळे आम्ही सुद्धा वकिली याच्याबद्दल सल्ला घेऊन आम्ही पुढे काय करायचं हे ठरवू. बरं, शीतल म्हात्रेजी अशाच थांबा आपल्याबरोबर शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर देखील आहेत. किशोरी पेडणेकरची हा फोटो आपण बघितला, आपली काय प्रतिक्रिया? किशोरी पेडणेकरजी. शीतल म्हात्रेजी, मग आपल्याला काय म्हणायचं आहे की जो श्रीकांत शिंदेचा फोटो जो समोर आला समाज माध्यमांमध्ये, सोशल मीडियावरती, तो फोटो खोटा आहे म्हणून? नाही, मला समोर किशोरीताई आहेत असं आता कळलं म्हणून मी म्हणू इच्छिते. याच किशोरीताईंनी आता जेव्हा गोरेगावला मेळावा झाला तेव्हा माझ्या संदर्भात की एखाद्या स्त्रीबद्दल बोलू नये इतका वाईट शब्दामध्ये बोलल्या होत्या. एक स्त्री असून, एक लोकप्रतिनिधी असून त्या माझ्याबद्दल एवढ्या खालच्या दर्जाच्या त्यांनी वाक्य उचलली होती की ते वाक्य मला आता रिपीट करायला सुद्धा लाज वाटते. परंतु अशा व्यक्तींना केस करून आपला वेळ ते मला योग्य वाटलं नाही, कारण प्रत्येक जण आपापल्या संस्कृतीप्रमाणे आणि शिक्षणाप्रमाणे बोलत असतात आणि त्या पद्धतीने मला वाटतं किशोरीताईंनी अतिशय खालच्या दर्जाची भाषा माझ्या संदर्भात वापरली होती, परंतु मी त्याच्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. पण आता जी काही गोष्ट माननीय सुप्रियाताईंबद्दल चालली, तर मला असं वाटतं की हा फोटो फक्त मी शिंदे गटात शिंदे साहेबांची प्रवक्ता आहे किंवा त्या शिवसेनेमध्ये प्रवक्ता असल्यामुळे कदाचित माझ्यावर ही कारवाई केली जाईल, कारण हा फोटो अख्ख्या मीडियावर म्हणजे फेसबुकवर आहे, ट्विटरवर आहे आणि हा बऱ्याच जणांनी ट्विट केलेला आहे. मी फक्त तो परत एकदा पोस्ट केला होता. बरं, आपलं असं म्हणणं आहे तो आपण जो सोशल मीडियावरती फोटो फिरत होता तो आपण ट्विट केला. जरा आपल्या विरोधात ज्यांनी तक्रार दाखल केली त्या राष्ट्रवादीच्या नेत्या आदिती नलावडे देखील आपल्याबरोबर आहे, त्यांच्याकडनं त्यांची भूमिका
जाणून घेऊयात. आदितीजी, काय म्हणणं आहे? काल दिवसभरामध्ये आपण राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे चिरंजीवांचे जे प्रताप जे बघितले आपल्या माध्यमातूनच आम्ही जनतेने सगळ्यांनी कार्यकर्त्यांनी आम्ही बघितले. त्यानंतर एक डॅमेज कंट्रोल काहीतरी करायला पाहिजे म्हणून एक कुठला तरी मॉर्फ फोटो टाकायचा. आता ट्विटर आता ताई म्हणतात की सोशल मीडियावर फेसबुकवर अनेक एडिटेड मॉर्फ फोटोज आणि बाकी सगळ्या गोष्टी असतातच. म्हणून आपण एक लोकप्रतिनिधी आहात, आपण एक स्पोक्स पर्सन आहात आपण म्हणताय, तर आपण तो फोटो घेऊन आपल्या ऑफिशियल व्हेरीफाईड हँडलवरनं ट्विट करावा का, हा त्याचा प्रश्न आहे. आणि तो केला गेला आहे म्हणून त्याची रीतसर कंप्लेंट केली गेली आहे. आता पोलीस असेल, सायबर क्राईम असेल, त्यांच्यावर आमचा विश्वास आहे, ते त्याची शहानिशा करतील, ते माहिती घेतील ना की हा कोणी जनरेट केला फोटो, कुठून एडिट केला गेला, त्याची सगळी माहिती काढता येऊ शकते. आता टेक्नॉलॉजी इतकी चांगली व्यवस्थित पद्धतीने वापरली जाते की कोणी केला तो, कुठून तो जनरेट झाला, कोणी तो त्याचा ज्याला म्हणतो आपण व्हायरल केला आणि कोणी पोस्ट केला, त्याची सगळी माहिती मिळू शकते आयपी ऍड्रेस थ्रू. त्यामुळे ती यंत्रणा वापरली जाईल आणि पोलीस त्याचं माहिती घेतील ना त्याची, शीतल म्हात्रेजी, कारवाई करतील. शीतल म्हात्रेजी, आपण आपल्या ऑफिशियल ट्विटर अकाउंटवरनं हा फोटो ट्विट केलेला आहे. माफक अपेक्षा एवढीच होती एक जबाबदार नेत्या म्हणून की हा फोटो व्हेरीफाय करून तुम्ही टाकायला हवा होता, असं म्हणणं आहे त्यांचं. एक लक्षात घ्या, मी कुठेही त्यांचं नाव घेतलेलं नाहीये माझ्या संपूर्ण ट्विटर हँडलवर. मी कुठलेही त्यांच्यावर आरोप केलेले नाहीयेत. मी प्रश्नचिन्ह टाकलेलं आहे, मी हा प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यामुळे जर त्यांना वाटत असेल की हे चुकीचं आहे तर तसं ते उत्तर देऊ शकतात. परंतु खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांच्या संदर्भात मात्र हा फोटो टाकताना त्यांनी कुठलीही शहानिशा केली नाही, कुठलेही केली नाही आणि त्यांनी खोटं नाटक पसरवण्याचा प्रयत्न केला, त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला, त्यांची तर केलीच. त्याच पद्धतीने मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा सुद्धा बदनामी करण्याचा एक असफल प्रयत्न त्यांच्याकडून झालेला आहे. त्यामुळे जेव्हा आपण करतो, जेव्हा आपण दुसऱ्याकडे एक बोट दाखवतो तेव्हा 4 बोटं आपल्याकडे असतात, हे विसरू नये एवढंच या निमित्ताने मी सांगू इच्छितो. मला एक बोलायला संधी मिळेल काय? बोला आदितीजी, बोला. मला असं वाटतं शीतलताईंनी बहुतेक त्याच्या हा फोटो व्हायरल झालेला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे ते त्यांनी पाहिलं, त्याच्या बातम्या पाहिल्या, त्याच्यानंतर बहुतेक त्यांनी जे स्वतः मीडियाकडे येऊन जे स्पष्टीकरण दिलं ते बहुतेक शीतलताईंनी बघितलं नसावं. त्यांनी स्वतः म्हटलेलं आहे की हा फोटो खरा आहे. मग त्यांनी तो जो बोर्ड होता तो आणून दाखवला, बरोबर आहे ना, आणि त्यांनी सांगितलं की आमच्या घरातलं ऑफिस आहे. तर ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. तो खरा फोटो आहे बघा, या दोन्ही गोष्टी बदनामीच्या. मी अजिबात म्हटलेलं नाही की हा फोटो मार्क केलेला आहे, कारण जेव्हा माननीय श्रीकांतजी शिंदे यांनी मीडियाला ही माहिती दिली त्यानंतर मी त्यांना भेटले, मी त्यांच्याशी स्वतः बोलले आणि त्यांनी असं कुठेही आम्ही म्हणत नाहीये की फोटो मार्क केला. आम्ही एवढंच म्हणतो की त्या फोटो मागची सत्यता न तपासता आपण हा फोटो ट्विट केलेला आहे, आपल्या स्पोक्सपर्सन कडून हा फोटो ट्विट केला गेलेला आहे. तर माझं तुम्हाला एवढंच सांगणं आहे, तुम्ही तर थेट आरोप केला. आम्ही कुठेही माननीय सुप्रियाताईंचा नाव घेतलेलं नाहीये, आम्ही कुठेही त्यांच्यावर मी माझ्या ट्विटमध्ये आरोप केलेला नाहीये. फक्त प्रश्न विचारलेला आहे की हे योग्य आहे का, असा प्रश्न विचारण्यात आलेला. तर मला असं वाटतं की या गोष्टी जेव्हा समाज माध्यमांवर असतात तेव्हा जर कोणी मला वाटतं बऱ्याच जणांनी हा फोटो ट्विट केलाय, बऱ्याच फेसबुकवर हा फोटो फिरतोय. त्याच्यामुळे तुम्हाला जर शीतल म्हात्रेंवर कारवाई करण्याची इच्छा असेल तर हरकत नाही ना याच्याविषयी. तुम्ही आता जसं म्हणालात की सायबर क्राईम कडून हा फोटो कुठून जनरेट झालाय, काय झालंय आपल्याला कळेल. नक्कीच सत्यता समोर आली तर सर्वांनाच कळणार आहे. त्याच्यामुळे यामध्ये जे काही कायदेशीर कारवाई करण्याची किंवा कायदेशीर जो काही चाललाय तो आम्ही सुद्धा घेऊ. पुढे काय करायचं हे ठरवू. बरं, आदिती नलावडेजी. हो, ते नाही, ताई जे म्हणतायत ना की बरेच जणांनी ट्विट केलाय, तर बरेच जण करणं आणि एक लोकप्रतिनिधींनी करणं, एका स्पोक्स पर्सननी करणं ह्याच्यामध्ये फरक आहे असं मला वाटतं. बरेच गोष्टी होत असतात सायबर क्राईमच्या जगामध्ये, सायबर वर्ल्डच्या जगामध्ये, म्हणून आपण ते करावं असं तर नाही ना त्याचा अर्थ. दुसरी गोष्ट अशी आहे त्याच्यामध्ये की ताई म्हणतायत की मी त्यांचं कुठेही नाव नाही घेतले, तुम्ही त्यांचा फोटो टाकलाय, मग तुम्हाला असं म्हणायचंय का फोटो टाकलेली व्यक्ती संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे नाही आहेत, असं त्याचा अर्थ आहे का की नावच टाकणं गरजेचं आहे? त्यांच्या फोटोवरनं कळतं ना की त्या
नाहीये, असं नसतं ते. कारवाई आहे. एवढंच सांगू इच्छिते की त्यांच्यावर जसा तुम्ही श्रीकांतजी शिंदे यांच्यावर कुठलीही खरी शहानिशा न करता, सत्यता न तपासता जसा आरोप केला आहे, मला वाटतं ही जी तुम्ही भूमिका माझ्यासाठी सांगता ही तुमच्या पक्षासाठी सुद्धा आहे. तुमच्या स्पोक्सपर्सनने सुद्धा अशाच पद्धतीने शहानिशा करून खरी माहिती देणं अपेक्षित होतं. तुम्ही सुद्धा एकेकाळी पक्षात तुम्ही सुद्धा एकेकाळी राज्यात सत्तेवर होता, त्या तुमच्याकडून सुद्धा कुठेतरी जबाबदारीची अपेक्षा आहे. तेव्हा अशा पद्धतीने काही गोष्टी तुम्ही सुद्धा केल्यात, कुठली सत्यता न तपासता तुमच्या स्पोक्सपर्सनने बातमी टाकून कुठेतरी बदनामी करण्याचा प्रयत्न केला, तर मला असं वाटतं की जेव्हा अशा पद्धतीच्या गोष्टी समाजात बरं हा विषय अर्थात आता तक्रारीच्या पातळीवर आपल्या दोघांची धन्यवाद या विषयाला घेऊन बोलल्याबद्दल. आपण बघूयात आता की जो फोटो सध्या समाज माध्यमांमध्ये सुप्रिया सुळेंच्या संदर्भातला आपल्याला या ठिकाणी समोर येताना दिसतोय, तो खरा की खोटा याबद्दलची माहिती आता पोलीस लवकर घेतीलच. पुढे बघूयात, एकनाथ खडसे आणि भाजपचे खासदार रक्षा खडसे दिल्लीत गृहमंत्री अमित शहांच्या भेटीला गेले होते. मात्र व्यस्त वेळापत्रकामुळे गृहमंत्र्यांशी त्यांची भेट झाली नाही. अशातच एकनाथ खडसे यांची फोनवरून अमित शहा यांच्यासोबत चर्चा झाल्याची माहिती खासदार रक्षा खडसे यांनी दिली आहे. मात्र चर्चा कशाबद्दल झाली यावर रक्षा खडसे यांनी बोलणं टाळलंय. एकनाथ खडसे भाजपमध्ये परतणार का या प्रश्नाचं उत्तर देताना त्याबद्दल मला माहिती नाही, मी भाजपमध्ये आणि नाथाभाऊ राष्ट्रवादीत आहेत इतकंच मला माहिती आहे, असं रक्षा खडसे म्हणाल्यात. तर भेटीच्या चर्चेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसेंनी स्पष्टीकरण दिले. अमित शहा हे देशाचे गृहमंत्री असून त्यांना भेटू नये असा काही नियम आहे का, असा प्रतिसवाल त्यांनी केला. नाथाभाऊंची अमित शहाजी सोबत भेट त्या दिवशी आम्ही गेलेलो, त्या दिवशी ते त्यांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे भेट आमची होऊ शकली नाही, पण त्यांची फोनवर चर्चा झालेली आहे. काही भेट झाली नाही का प्रत्यक्ष? बघा, आता ते चर्चा वेगळ्या आहे. मला नाही वाटत की मी आता त्या गोष्टींना उत्तर द्यावं. शेवटी लोकांना राजकारण करायचं की त्या विषयाचं राजकारण करणारच आहे. भाजपमध्ये येणार आहे चर्चा सुरू झाली राजकारण, असं मला अजून काही कल्पना तर नाही की नाथाभाऊ भाजपमध्ये येणार आहे. मी भाजपमध्ये आहे, नाथाभाऊ राष्ट्रवादीत. अमित शहांना भेटून हे सगळं नियम आहे का? अमित शहांचे आणि माझी आणि नरेंद्र मोदी आणि माझी परिचय आणि काम करणं हे ज्यावेळेस गोधडीमध्ये होते तेव्हापासून माझा यांचा परिचय आहे. मी अमित शहांना एक वेळेस भेटलो असं नाही आहे, या आधी पण अनेक वेळा भेटलेला आणि नंतरही भेटणार आहे. देवेंद्रजींनाही मी भेटणार आहे, म्हणून काही याचा अर्थ काही वेगळा काढण्याची गरज नाही. राजकारणामध्ये ज्याच्यामध्ये निवडून यायची क्षमता आहे ते येतात, जर क्षमता नसेल तर जनता त्याला पराभूत करते. पुढे बघूयात, अमरावतीच्या खासदार नवनीत राणांच्या अडचणीत वाढ झाली आहे. जात प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांविरुद्ध मुंबईतील महानगर दंडाधिकारी न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट बजावलेलं आहे, अटक वॉरंट बजावलेलं आहे. आणि गेल्या महिनाभरात या दोघांविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आल्याची ही दुसरी वेळ. राणा ज्या जागेवरून निवडून आल्या ती जागा अनुसूचित जातीसाठी आरक्षित होती. नवनीत राणा यांनी राखीव कोट्यातून लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी अनुसूचित जातीचं बोगस प्रमाणपत्र मिळवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. मुलुंड पोलीस ठाण्यामध्ये राणा आणि त्यांच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुढे बघूयात, बेकायदा मॉब जमवून रस्ता अडवल्याप्रकरणी पुण्याच्या PFI वर बंड गार्डन पोलीस ठाण्यामध्ये रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणाऱ्या PFIच्या 60 ते 70 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. रिजाज जैनुद्दीन सय्यद याच्यासह 60 ते 70 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. देशभरात NIA, ED आणि ATSनं मोठी कारवाई करत PFIच्या 100 पेक्षा जास्त लोकांना अटक केली आहे. याविरोधात काल अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात कारवाईचा विरोध करत आंदोलन करण्यात आलं. केरळमध्ये तर या आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं. रत्नागिरी जिल्ह्याच्या खेडमधील एका वृद्धाला तब्बल 85,82,000 फसवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. आणि या प्रकरणी अरविंद चंदुलाल तलाठी या 66 वर्षीय वृद्धानं खेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. खेड पोलीस ठाण्यामध्ये 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात एका महिलेचा देखील समावेश आहे. अरविंद तलाठी यांच्या वयाचा आणि भोळेपणाचा फायदा घेत त्यांची ही मोठी फसवणूक करण्यात आली आहे. खेडमधील आत्तापर्यंतची सर्वात मोठी फसवणुकीची घटना ही ठरली असून या प्रकरणी रत्नागिरी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
तर नाशिकमध्ये मुलं चोरणारी टोळी समजून जमावानं दोघांना मारहाण केली. गाडीतील पैसे चोरण्याच्या उद्देशानं आलेल्या दोघांना नागरिकांनी मुलं चोरणारं समजून चोप दिला. शहराच्या गंजमाळ भागात ही घटना घडली आहे. नाशिक शहरात सध्या मुलं चोरणारी टोळी आल्याच्या अफवेचं पेव फुटलंय. आणि यानंतर इथं वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.